मागे जाऊ ना, मागे जाऊ ना. चला सर, आता फ्लॅग कुठे तो बेटा? चला अरे जायला सांग ना. हे मनोज या मुलांना चला तुम्ही मूव 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 मूव. मूव 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 जा पुढे जा. हाँ जाओ दे. आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि या निमित्तानं आपला एक वर्षापासून आपला ड्राईव्ह चाललेला आहे अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 55 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ आणि निर्माण करण्याची सामुग्री आपण जप्त केलेली आहे. याच्याचबरोबर ही कारवाई आपली चालूच राहणार आहे. याचबरोबर शाळेमधल्या विद्यार्थ्यांना, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक या अंमली पदार्थाविषयीचे धोके आणि याची कल्पना देणं आणि त्यानंतर त्यांना परावृत्त करणं हा देखील आपला हे राहणार आहे. कॅश फाउंडेशन म्हणून जी NGO आहे त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅबरेट करतो आहोत आणि त्यानंतर पूर्ण आयुक्तालयामध्ये, म्हणजे ठाणे शहरातच नाही तर पूर्ण ठाणे आयुक्तालयामध्ये शाळा आणि कॉलेजेसमध्ये पोलीस आणि कॅश फाउंडेशन यांच्या सहकार्यानं जाऊन त्यानंतर जनजागृती करणं, मुलांमध्ये जागृती करणं आणि त्यांना अंमली पदार्थांपासून परावृत्त करणं हा आमचा उद्देश राहणार आहे. सर याच्यावर आपली भरपूर कारवाई झालेली, मला तर संख्या आठवत नाही, परंतु त्यानंतर तंबाखू आणि तंबाखूचे सगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ यासाठी एक ड्राईव्ह घेतला होता. त्या ड्राईव्हमधून सगळ्या शाळेचे मुख्याध्यापक त्याचा इनपुट आहे. त्यानंतर बऱ्याच शिक्षकांकडून, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देखील माहिती मिळत असते की कुठल्या टपरीवर किंवा कुठल्या याच्यामध्ये काय विकलं जातं किंवा याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो. खूप चांगला सपोर्ट आपल्याला शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा आणि पालकांचा देखील मिळत आहे. सर, पुण्यामध्ये आत्ताच अंमली पदार्थामुळे हिट अँड रनची केस वाढलेली आहे. ठाण्यामध्ये देखील पण हिट अँड रनची केस वाढलेली आहे. त्या संदर्भात कसं प्रकारे? ठाण्यामध्ये हिट अँड रनची केस वाढलेली नाही आहेत. आपण जर हे पाहिलं तर कमी झालेलं आहे. आणि त्यानंतर पुणे असो किंवा ठाणे असो, पण कोणीतरी अंमली पदार्थाच्या नशेमध्ये कुठल्या तरी रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप लोकांचा जीव घ्यावा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, किंवा तिथून कुणाचा जीव जाणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि हे होऊ नये म्हणून जे काय आपलं करता येईल. आता आपण पाहिलं असेल की ड्रंक अँड ड्राईव्हसुद्धा आपलं दिवसा रात्री आणि 7ही दिवस चाललेलं असतं. म्हणजे असं नाही की फक्त रात्री आणि फक्त शुक्रवारी. आपण ड्रंक अँड ड्राईव्हचं सुद्धा हे घेतलेलं आहे. त्याचा देखील खूप मोठा परिणाम आपल्याकडे झालेला आहे. सर, पुण्यामध्ये आपल्याकडे देखील कारवाई चालूच आहे. हे कारवाई आपल्याकडे थांबली कधीच नव्हती. आपल्याकडे कारवाई चालूच आहे आणि त्याचे परिणाम आपण हे आपण पाहतो. इस माध्यम से हम एक NGO है कॉस फाउंडेशन, उनके साथ में मिलके हम लोग हर एक स्कूल में और कॉलेज में, ठाणे कमिश्नरेट के हर एक स्कूल और कॉलेज में जाने की हम कोशिश करने वाले हैं आने वाले 1 साल के अंदर. और अमली पदार्थों के जो दुष्परिणाम है उसके बारे में हम बच्चों को बताएंगे, स्कूल के, कॉलेजेस के, और उनको हम सजग करेंगे ताकि वो इनके चक्कर में ना पड़े. हमारी कार्रवाई पहले से ही चालू है. जैसा मैंने बताया कि 55 करोड़ से ज़्यादा के अमली पदार्थ और उनकी फैक्ट्री वगैरह उनका हमने नाश किया हुआ है. सिर्फ महाराष्ट्र में नहीं, यूपी में जाके, दूसरे राज्यों में जाके भी हमने MD की फैक्ट्रीज़ को डिस्ट्रॉय किया है. महाराष्ट्र में तो किया ही है. इसके साथ साथ कुछ नाइजीरियंस को पकड़ा है. बाद में जो हमारे लोकल ड्रग डीलर्स हैं उनके ऊपर हमने कार्रवाई की है. तो ये सब हमारा चल रहा है और ये चलता रहेगा. सर, पब और हुक्का पार्लर के बारे में क्या? ये कार्रवाई कंटिन्यूस हमारी चल ही रही है, उसमें कोई खंड नहीं आएगा.